पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या जगामध्ये अन्याय आहे म्हणूनच अशांती आहे आणि शांतीसाठी न्यायावर आधारित व्यवस्थेचा निर्माण करावा लागेल आणि न्याय तेव्हाच होईल जेव्हा सर्व मानव जातीला एक समान मानले जाईल। जर तुमची परवानगी असेल तर मी भीमला बघू का? जर तुम्हासनी आमच्या घरात यायला काही त्रास नाही तर तुम्ही या। काकी तुम्ही इकडं? म्या नाही बघू शकलो, आमच्या जातीला नाही शिवत की ज्या माणसांच्या मनामध्ये दया माया असते तो माणूस लय चांगला असतो। इतक्या वर्षात पहिल्यांदा आपल्या घरी दुसऱ्या समाजाचं कोणीतरी आलं। बाबा काहीतरी उपाय असेल ना की मी उद्याच्या परीक्षेला बसू शकतो, मला हरायचं नाही आहे। बाबा मी माझ्या वर्गात जाऊ? नमस्कार गुरुजी। नमस्कार। भीमाला लागल्या परीक्षा होती त्याची, म्हणून त्याला उचलून घेऊन मी चाललो। हो हो बसवा त्याला तिथे। धन्यवाद। बाकी सर्व विद्यार्थी बसून घ्या। हळू बाळा, हळू 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 हळू। भीमा मी बाहेर जाऊन तुझी वाट बघतो, तो पतूर तू आरामात परीक्षा दे। परीक्षा देऊ शकणार आहेस तू? होय गुरुजी। त्रास नाही होणार? अरे किती लागलाय तुला बघ। लागलंय तर दुखणार ना गुरुजी, पण मी दुखण्यावर अजिबात बी लक्ष नाही देणार, मी फक्त परीक्षेवर लक्ष देईन, मग दुखणं समजणार बी नाही। खरंच दृढ निश्चयी बालक आहे हा। आंबेडकर गुरुजीच काय तर कुठलेही विद्यमान शिक्षक या मुलावर प्रेम करू लागतील। चला चला मुलांनो, परीक्षेची वेळ झालेली आहे। मी प्रत्येकाला प्रश्नपत्रिका देतो। भीम हे घे। भीम ऐक ना, मला बी थोडं सांग ना, तेवढाच म्या पास तरी होईल। जर म्या नापास झालो तर तुझी बी इज्जत जाईल ना। आपापसात कोणी बोलायचं नाही। चला मुलांनो, आपापली प्रश्नपत्रिका सोडवायला घ्या। हे नाही दुसऱ्याचं काय लिहिणार? आपसात बोलायचं नाही, सगळे आपापली प्रश्नपत्रिका सोडवायला घ्या। राहू द्या, मी स्वतःहून उठन। आपल्यातूनच कोणीतरी आपल्याला या अंधारातनं बाहेर काढणार, तो जर आपला भीमा असेल तर। नमस्कार गुरुजी। नमस्कार। भीमाला कोणी ढकललं, काही समजलं का? नाही रामजी, अजूनपर्यंत काही कळालं नाही। हा रामजी शाळेत काय करतोय? आपल्या जखमी मुलाला परीक्षा द्यायला तर घेऊन नाही आलाय। आणि जर का त्याच्या मुलाने परीक्षा दिली आणि तो जर पहिला आला तर? तो मुलाचं संगोपन चांगलं करतो रामजी, आणि याचं फळ तुला आज नाही तर उद्या नक्की मिळेल। पोरांच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनात दुसरं हाय तरी काय? गुरुजी, भीमाला ज्यानं कोणी ढकललं हाय
त्याचं जर नाव समजलं तर लय बरं होईल बघा. नक्की सांगेन. या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे. येतो मी. थोडं काही समजलं का? भीमला धक्का कोणी दिला ते? नाही, मुख्याध्यापकांना तेच विचारत होतो. आता कसा आहे भीम? घरी आराम करत असेल ना? वर्गाच्या आत आहे, परीक्षा देतोय. खूप धाडसी आहे तुझा मुलगा. इतक्या वरून पडला तरी पण परीक्षा द्यायला आला. चांगला आहे. अच्छा, एक गोष्ट सांग मला. जर का तुला कळलं की नक्की भीमरावला धक्का कोणी दिलाय ते, तर काय करशील? अरे तुझी ऐपत आहे का काही पण करायची? ज्याचं नाव गाव तुला हवंय. माझी स्वतःची ऐपत जी काय असेल, पण एक बाप असल्याच्या नात्यानं माझी ऐपत लय मोठी आहे. आणि मी माझ्या पोरांसाठी काय बी करू शकेन. काय बी कर कर. अरे ऐक ऐक, एकटा चालायस का? रामजी कुठं आहे? अरे असं काम चालत राहिलं तर कसं होणार? बरं एक काम कर, आता त्या रामजीला जाऊन सांग की आता कामावर यायची काही गरज नाही. ठीक आहे शेठजी, सांगतो म्या. बिचाराचं नशीबच पालतं हाय, तर त्याच्यासोबत असंच होणार. अरे नशीब पालत नाही, काम चोर आहे त्यो. आणि काम नाही केलं तर नशीब बी कसं साथ देईन? नाही शेठजी, त्याची बायको सारखी आजारी असते. बिचारा एकटा समद घर सांभाळतो, जेवण करण्यापासून ते कापड भांडी करण्यापर्यंत. आता त्याच्या पोराला लागलंय तर त्याने स्वतःच इलाज केला. पोराला उचलून परीक्षा द्यायला घेऊन गेला. शेठजी, त्याची पोरं लय चांगली आहे. आता बघा, छोट्या पोराला एवढी दुखापत झाली तरी बी परीक्षा द्यायला गेला. पण शेठजी, रामजीची पोरं अशी आहेत की त्याचं नशीबच बदलून टाकतील. एक गोष्ट सांग मला, त्या रामजीची बायको सारखीच आजारी असते या? वय शेठजी. आणि रामजी आपल्या पोरांना सांभाळतोय. वय वय शेठजी. आणि तरी बी त्याची पोरं शिकण्यात तू सांगतोयस इतकी तरबेज आहेत वय? वय शेठजी, तो एक चांगला बाप आहे. आणि त्याची पोरं हिरा आहेत, हिरा. आणि इथं आमची पोरं, त्यांची आई त्यांना दिसभर दूध मलाई मेवा चारती आहे. पण जर अशी काय सर्दी झाली तर 1 महिना शाळेत जात नाही. माझं तर कोणी बी ऐकत नाही ना. आता कसं सुधारू या पोरांना? शेठजी, रामजी येईल ना तर त्यालाच विचारा, चांगला बाप कसं बनायचं ते सांगाल तो. चला मुलांनो, परीक्षेची वेळ संपलीये. सगळ्यांनी आपापले पेपर द्या. चला बस करा, बस करा, चला द्या. अरे मुलांनो, वेळ संपलीये, चला. अरे अरे दे बेटा, पेपरची वेळ संपलीये. भीमराव, तुला अजून थोडा वेळ देतो. तुला लागलाय ना, तू आरामात लिही. नाही गुरुजी, बाबा बोलतात की कुणाच्या बी दयेनुसार आपलं कौशल्य नाही दाखवायचं. मी आज जो काही पेपर लिहिलाय
तेवढाच घ्या. ठीक आहे. भीम थांब, बाबांना बोलवून आणतो. थांब. काय मिळालं तुला? मी तर पेपर दिला आणि माझ्या दुखण्यातून तू पहिला येशील असं बी नाही. जर तू पहिला आला असता तर मला नसतं आवडलं. म्या तुला धक्का देताना बघितलं होतं. म्या तुला धक्का देताना बघितलं होतं. पण म्या कुणाला बी नाही सांगितलं आणि सांगणार बी नाही. तू माझा मित्र बी नाही आहेस आणि माझा शत्रू बी नाही आहेस. पण एका वर्गात तर शिकतोयच ना. सोबत शिकायला पण काहीतरी नातं हवं. नातं आणि ते बी तुझ्या सोबत शक्यच नाही. का? नातं तर फुल आणि काट्यात बी असतं ना. आणि आपण तर विद्यार्थी आहोत. मग तू विद्यार्थी या नात्याला हुडकवू शकतोस का? नाही नाही, कुठलंच नातं नाही. हे माझ्या जाती मंदी चालतच नाही. भीम, बाबा येतीलच आता. आणि तू याचं नाव बाबांना का नाही सांगितलंस? बाबा आणि प्राध्यापक गुरुजी चांगलाच धडा शिकवतील. लय मोठ्या मोठ्या बाता करतोय ना. माझं तर मन करतंय की उचलून आपटू याला. आनंद दादा, तू कोणाला बी याचं नाव नग सांगूस. कारण त्याला शिक्षा होईल किंवा नाही होणार. पण बाबांना हे ऐकून लय चिंता वाटेल. एक काम तुला सांगितलेलं नीट करता नाही आलं. असा कसा धक्का मारलास तू भीमरावला? तो परीक्षा द्यायला पोहोचलास कसा? हात पुढे कर. दुसरा पुढे कर. लवकर कर. बाबा लागते. दुखतंय का? तुला मारून मारून तुझी चामडी सोलून काढेल मी. नालायक, तुला एक काम सुद्धा नीट करता येत नाही. ना तुझ्याकडनं अभ्यास करणं होत, ना तुझ्याकडनं कोणाला धक्का मारणं होत. अरे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघून आलोय. तो वर्गात बसून परीक्षा देत होता. अरे जरा विचार कर नालायक. जर का तो पहिला आला तर आपलं सगळ्यांचं काय होईल? आपली बेअब्रू होईल ना. नालायक कुठचा. चुकी झाली बाबा की म्या ही गोष्ट तुम्हाला का सांगितली. का बोललो तुम्हाला की भीमराव पहिला नाही आला पाहिजे. तो ना माझा मित्र आहे आणि नाही माझा शत्रू. मग म्या त्याला धक्का दिलाच का होता? ही गोष्ट तुम्ही मला समजवायला पाहिजे होती, ना की त्याला धक्का मारायला सांगितलं पाहिजे होतं. आणि हे सगळं कोण बोललो तुला? भीमराव बोलला. अन तुम्हाला माहित आहे बाबा, त्यानं मला धक्का देताना पाहिलं होतं. पण त्यानं माझं नाव कोणाला बी नाही सांगितलं. तो बोलला की जेव्हा आपण मित्र पण नाही आणि शत्रू पण नाही, मग म्या त्याला धक्का का दिला म्हणून. आणि ही गोष्ट तुला समजली आणि त्यानंतर तू तुझ्या बाबांना विचारायला आलास की मी ही गोष्ट तुला का समजवली नाही म्हणून. थांब. तू चल, तुला चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो मी. तू चल फक्त. नाही बाबा. चल. आज पुन्हा हिच्याकडे नवीन गोधडी. कोण देत हिला गोधडी? अरे कोण देत हिला गोधडी? अरे बोल ना तू.
कोणी दिली तुला ही गोदडी आणि कोणाला तुझी एवढी काळजी लागून राहिली आहे? असं तर नाही, तू दिसभर आमच्या संघ असतो आणि रात्री चोरून चोरूनीची मदत करतो या. अरे नाही, जर ही उद्या मेली ना तरी बी मी हिची मदत नाही करणार, मग दिस असू दे किंवा रात. ऐकलं का? तुमच्या लोकांच्या दुनियेत कोणाकडे बी एवढं मोठं मन नाही का कुणाचं दुःख समजून घ्यावं का त्यांना आधार द्यावा. हा नाही आमच्याकडे मन, पण तुझ्यावर एवढा मेहरबान कोण झालाय जो तुला एवढा गोदडी देतोय सारखा सारखा? माझा देव देतोय मला घोंगडी, त्या जाऊन विचारा त्या देवाला. ओ हो, ऐकलं का समद्यांनी? देव खाली येऊन हिला पांघरून देतो या, मग तर ठीकच आहे. देव हिला पांघरून टाकत राहू दे आणि आपण हिला भिजवत राहूया. काय म्हणता? काय उपाय सुचवलाय? मंगेश, जा पाणी घेऊन ये. अगं काय करतेस तू? अगं हे काय केलंस? अगं बाहेर ये. आता नाही राहिले मी तुमच्या समाजाची, सोडा मला आता. आता मी समदेशनी शिवलंय आणि तुमच्या समाजाच्या नियमानुसार आता मला शुद्धीकरण करावं लागल. जावा, नाही करणार मी शुद्धीकरण. मला ह्यांच्या सारखंच राहायचं आहे, तुम्हा समद्यापासनं वेगळं. या बाईनं आपल्या धर्माचं नाव मातीत मिसळून टाकलं. हे काय करून बसलीस तू? येड लागलंय की तुला? अगं समदा नाश केलास तू, समाजात इज्जत नाही राहिली आपली. तुम्ही तर तुमच्या समाजातनं मला वेगळं केलं आहे ना, मग आता तुमच्या समाजाची चिंता म्या का करू? आणि आता तुम्हाला समजायला काय फरक पडतोय? तुम्ही तर मला तुमच्या जातीतून आणि धर्मातून वेगळं केलंय ना, मग तुमच्या या धर्माला आणि जातीला म्या कसं खराब केलंय सांगा, बोला. बोल की. तुम्ही समदे इकडनं जावा आणि परत कधी बी इकडे बघायला सुद्धा येऊ नका की मी काय करते आणि कशा पाय करते. तुम्ही मला तुमच्या सोबत असताना जगू दिलं नाही, मग आता तुमच्या बिगर तरी मला जगू द्या. जावा, जावा इकडनं. तुझ्या जर आता तुम्ही कोणी एकाने जरी दगड मारला तर मी पोलीस कप्तानांना बोलून आणि लक्षात ठेवा, रिटायर्ड सुभेदार आहे म्या. एका एकाला शिक्षा देईन म्या. हो सुभेदार साहेब, आम्ही पोलिसांना घाबरत नाही, समजला का? जेव्हा पोलीस पकडून घेऊन जातील ना तेव्हा घाबरणं काय असतं ते समजल तुला. सुभेदार, आम्ही पण बघतो तू पोलिसांच्या नावाखाली कधीपर्यंत नीट राहतोय. हिला तर आम्ही सोडायचो नाही. हिनं समाजात माझं नाक कापलं हाय आणि तुझ्या घरी घुसून हिनं लय मोठं पाप केलं हाय, ज्याचा दंड हिला भोगावाच लागल. काकी लागलं का? भावांनो चला. या रामजीला चांगला धडा शिकवायला पाहिजे. दिवसेंदिवस डोक्यावर बसायला लागलं. काकी आराम. याला आतमध्ये घेऊन जा, औषध लावून.
या सावकाश सावकाश या आतमध्ये या सावकाश. बाबा, मला एक गोष्ट नाही समजली की जेव्हा काकींना समाजातनं काढूनच टाकलंय तर मग समधी त्यांना एकटं का नाही सोडत? त्यांना का त्रास देतायत? कारण की बाकी लोकांच्या मनात भीती निर्माण होईल. कारण समाजाची संरचना फार मजबूत आहे. याच्या आतमध्ये किंवा बाहेर राहिल्यावर यांचाच वश चालतो. मग बाबा, हे समधे असं का करतात? काही मुठभर लोकांमुळं समध्या समाजावर आपलं अधिपत्य प्रस्थापित करायचंय. हीच ती समधी लोक आहेत जी अशी कटकारस्थान करतात. बाबा, पण हे समधे कोण आहेत? बिंबाळा, जसा जसा तू मोठा होशील ना, जसं जसं तू स्वतःच समजून जाशील की हे मुठभर लोक कोण आहेत.